मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान अनेक महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले. मात्र अनेक महिलांच्या अशा तक्रारी होत्या की त्यांच्या खात्यामध्ये पूर्ण रक्कम आलीच नाही किंवा आलेली रक्कम कट करण्यात आली. तर यामागची कारणं होती की अनेक महिलांचे अकाउंट हे जुने अकाउंट होते, तर अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवलाच गेला नव्हता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे या अकाउंटचे बॅलन्स हे मायनसमध्ये गेले होते. जसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये या अकाउंटमध्ये जमा झाले, या खात्यांमध्ये जमा झाले, तसे ते बँकांकडून कट करण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये दिसलेच नाही. याबाबत सरकारने बँकांना सक्त ताकीद दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे कोणत्याही चार्जेसच्या अंतर्गत कट न करता महिलांना पूर्णपणे देण्यात यावेत. तसेच जर कोणत्याही महिलेचे अकाउंट म्हणजेच खाते जर बंद झाले असेल ते देखील त्वरित चालू करून देण्यात यावे. याबाबत माहिती देणारं ट्विट आदिती तटकरे यांनी पोस्ट केलं होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारे पैसे कोणत्याही प्रकारे कट केले जाणार नाहीत किंवा परत काढूनही घेतले जाणार नाहीत.